नमस्कार मंडळी, डिम्पल्स किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकदम कुरकुरीत बटाटा भाजी कशी करायची ते बघणार आहोत। आता बटाटा भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतात, पण ही एकदम सोपी, चवीलाही मस्त आणि कमी साहित्यात होणारी बटाटा भाजी आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। बटाटा भाजी बनवण्यासाठी इथे मी 2 बटाटे घेतले आहे। सगळ्यात आधी आपल्याला बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहे। इथे मी दोन्हीही बटाट्यांचे साल काढून घेतले आहे। आता अशा पद्धतीने बटाट्याचे पातळ काप करून घ्या। पोटॅटो स्लायसर असेल तर त्यानेही काप करून घेतले तरी चालेल। अशा प्रकारे दोन्हीही बटाट्यांचे मी ते काप करून घेतले आहेत। इथे तुम्ही बघू शकता एकदम पातळ असे हे काप आहेत। बटाट्याचे काप करून घेतल्यानंतर काप स्वच्छ असे पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहेत। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर काप असेच पाण्यात ठेवायचे आहेत, म्हणजे ते काळे पडत नाहीत। आता भाजीसाठी लागणारे मिश्रण करायला घेऊ। 2 बटाटे आहेत तर 2 बटाट्यांना पुरेल इतके अर्धी वाटी मी बेसन घेतले आहे। त्यासोबत चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा ओवा आणि चिमूटभर बेकिंग सोडा। आता हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर यात थोडे थोडे पाणी घालून असे हे मिश्रण तयार करायचे आहे। हे मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नसावे। मिश्रणाची कन्सिस्टन्सी इथे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आहे। असे मिश्रण नेहमी बटाटा भाजी करताना करायचे, म्हणजे बटाट्यांच्या कापांना व्यवस्थित बेसन लागले जाते। भजीसाठीचे मिश्रण तयार आहे। लगेच आता आपण भजी बनवायला घेऊ। त्याआधी बटाट्यांच्या मधले पूर्ण पाणी काढून असे स्वच्छ कापडावर ठेवून कोरडे करून घ्या, म्हणजे पीठ व्यवस्थित लागले जाते। इथे मी भजी तळण्यासाठी तेल गरम करत ठेवले होते। तेल गरम झाले आहे। आता लगेचच अशा पद्धतीने एक एक काप घेऊन पिठात बुडवून गरम तेलात सोडा आणि दोन्ही बाजूंनी लो फ्लेम वरती सोनेरी रंगावर तळून घ्या, म्हणजे आतून ही भजी व्यवस्थित तळली जाते। इथे तुम्ही बघू शकता भजी एकदम मस्त अशा फुगल्या गेल्या आहेत। अशा पद्धतीने भजी केलात तर त्या कुरकुरीत होतातच, पण बेसन पीठ मध्ये अर्धा चमचा जर तांदळाचे पीठ घातले तर भजी जास्त वेळ कुरकुरीत राहायला मदत होते। कुरकुरीत बटाटा भजी तयार आहेत। सारख्याच पद्धतीने बाकीच्याही मी भजी करून घेतल्या आहेत। अशा पद्धतीने बटाटा भजी करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअरही करा।